ठाणे महापालिका नुकसान भरून देणार का? स्पोर्टिंग क्लब कमिटीच्या पदाधिकाऱ्यांचा सवाल. केवळ खेळाडू विशेषतः महिला खेळाडूंच्या सुरक्षितेसाठी बांधण्यात आलेली चेंजिंग रूम कोणतीही पूर्वसूचना न देता आकसबुद्धीने तोडण्याचे काम ठाणे महापालिकेने केले आहे. आता उच्च न्यायालयाच्या निकालानंतर महापालिका स्पोर्टिंग क्लब कमिटीचे झालेले नुकसान भरून देणार का, असा सवाल 101 वर्ष पूर्ण करणाऱ्या स्पोर्टिंग क्लब कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. सोमवार 16 जून रोजी ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने खेळाडूंच्या सोयीसाठी बांधण्यात आलेली चेंजिंग रूम इनडोअर खेळपट्टी तोडून टाकली. वास्तविक पाहता अनधिकृत बांधकामे तोडताना 2 दिवसांची नोटीस दिली जाते, पण कुठलीही नोटीस न देता ही तोडक कारवाई केल्याचा आरोप स्पोर्टिंगचे सचिव दिलीप धुमाळ यांनी केला. दिलीप धुमाळ म्हणाले, स्पोर्टिंग बांधलेल्या चेंजिंग रूम आणि इतर गोष्टींसाठी महापालिकेने 12 सप्टेंबर 2022 रोजी नोटीस पाठवली होती, पण त्यानंतर त्यांनी कसलीही कारवाई केली नाही. पण एका न्यायालयीन प्रकरणात आज 17 जून रोजी अंतिम सुनावणी आणि निकाल अपेक्षित असल्याचे सांगून 1 दिवस कारवाई पुढे ढकलण्याची विनंती करून सुद्धा हे बांधकाम 16 जून रोजी तोडण्यात आले. उच्च न्यायालयाच्या दाखल करण्यात आलेल्या एका जनहित याचिकेवर 9 जून रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान 17 जून रोजी अंतिम सुनावणी घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यामुळे या प्रकरणात उच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत थांबावे अशी विनंती स्पोर्टिंगच्या पदाधिकाऱ्यांनी केली. आज या प्रकरणात उच्च न्यायालयाने स्पोर्टिंग क्लब कमिटीच्या बाजूने निकाल दिला असल्याने धुमाळ यांनी सांगितले. केवळ न्यायालयीन प्रकरणात निकाल आपल्या विरोधात जाणार असल्याचा अंदाज आल्याने केवळ त्रास देण्यासाठी ही कारवाई केल्याचा आरोप स्पोर्टिंगच्या पदाधिकाऱ्यांनी केला. यावेळी स्पोर्टिंग क्लब कमिटीचे उपाध्यक्ष किशोर ओवळेकर, कार्यकारिणी सदस्या सुषमा मडवी, सदस्य ॲडव्होकेट अमीर शेख, संदीप पाचंगे उपस्थित होते. 12 सप्टेंबर 2022 साली त्यांनी आम्हाला एक नोटीस सर्व केली होती की तुमच्याकडे इल्लीगल बांधकाम हे आहे म्हणून, तर तुम्ही आम्हाला 15 दिवसामध्ये त्याचं उत्तर द्यावं. त्यानंतर आजपर्यंत एकही नोटीस जी आहे ती ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनकडून आमच्याकडे आलेली नाही आहे. मात्र अचानक काल ते दुपारी 2:30 वाजता इकडे आले. आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही आम्हाला नोटीस सर्व नाही केलेली आहे आणि तुम्ही जी काही नोटीस केली होती ती 2022 साली सप्टेंबरमध्ये दिली होती आणि आज जे आहे 2025 आहे आणि PIL ह्या क्लबवर दाखल झालेली आहे. तर त्याचा रिझल्ट जो आहे तो उद्या लागणार आहे, जो म्हणजे आज, आणि आज तो PILचा रिझल्ट आहे तो लागला आणि ते PIL डिसमिस झालेलं आहे. हे मला, आणि मी त्यांना रिक्वेस्ट करत होतो की उद्या तुम्हाला जर असं वाटत असेल की कोर्टाचा प्रॉब्लेम हा आहे की हा योगायोग म्हणावा की जाणूनबुजून केलेली कारवाई म्हणावी, हे आपणच ठरवायला हवं. कारण त्यांना आम्ही सांगितलं होतं की तुम्ही आदल्या दिवशी येत आहे, 2022ला तुम्ही नोटीस दिली आणि 2025 काल 16 जून होती आणि काल त्यांनी जबरदस्तीने ही कारवाई केलेली आहे आणि 5:15 वाजेपर्यंत त्यांनी ही सगळी तोडफोड केली आणि पूर्णपणे डिमॉलिशन करण्यात आलेलं आहे. हालाकी त्यांच्याकडे 48 तास अगोदर जनरली नोटीस दिली जाते, ती पण त्यांनी सर्व केलेली नाही आहे. आणि या भर पावसात काल प्रचंड पाऊस होता, तरी पण हे जाणून बुजून केलेलं आहे. मला कळत नाही की TMCचे अधिकारी आहेत ते एवढे सक्षम केव्हापासून झाले, एवढे कार्यक्षम केव्हापासून झाले, त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे. कारण ह्या क्लबमध्ये जे आहेत माननीय एकनाथ शिंदे, सगळे आमदार, खासदार, प्रताप सरनाईक, संजय केळकर, निरंजन डावकर हे सगळे आमचे सभासद आहेत. जितेंद्र आव्हाड हे सगळे सभासद आहेत. संजीव नाईक साहेब आहेत. तर हे प्रश्न असा आहे की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये की TMCचे अधिकारी जे आहेत त्यांच्यावर कोणता हा दबाव होता की त्यांना कालच ही कारवाई करायची होती. आणि आज आमच्याकडे जे आहे PIL डिसमिस झालेल्याची नोटीस पण आहे. मी तुम्हाला ती उद्या सकाळी मला ती नोटीस मिळेल, ती पण देतो. आणि 9 जूनला 17 जून ही डेट दिली होती हायकोर्टाने फॉर PIL डिसमिसल, ती पण आम्ही त्यांना दाखवली, परंतु त्यांनी कुठलाही कॉग्निजन्स त्या बाबतीत घेतला नाही आणि त्यांनी ही धरसोड वृत्तीने कारवाई केली. आणि हे ड्रेसिंग रूम आणि हे मुलांचं सगळं काही प्रसाधन होती इथे सगळं तोडलेलं आहे, इंडोरला हात लावलेला आहे आणि सगळं काही केलेलं आहे. सर ही तुमची तोडफोड झालेली आहे, तुमची पुढची मागणी काय, तुम्ही काय आता? आमची मागणी ही आहे की ही पूर्णपणे बेजबाबदारपणे TMCने हे केलेलं आहे आणि त्यांनी ह्या बाबतीमध्ये डेफिनेटली काहीतरी रिकन्स्ट्रक्शन करून जे आहे, कारण हे मुलांसाठी आहे, हे मालकी हक्क इथे नाही आहे कोणाचा. ही 102 वर्ष जुनी संस्था आहे आणि गेली 100 वर्षाची आहे. एकदाही कुठलाही कोर्टाची पायरी जी आहे हा क्लब चढला नाही, पण गेले 3-4 वर्षापासून जे आहे जाणून बुजून ना की कोर्ट, चॅरिटी कमिशन वगैरेकडे पण केसेस त्यांनी टाकलेल्या आणि त्या सगळ्यांचा रिझल्ट जो आहे तो ह्या क्लबच्या
आमच्या फेवरमध्ये लागलेला आहे आणि ही PIL जी आहे की ज्याचा काहीही संबंध नव्हता अशा किरण पायमोडे या नावाच्या व्यक्तीने जी आहे ती PIL दाखल केली होती, मात्र ती पण आज डिस्पोज ऑफ झाली. पण TMCनी कालच ही का कारवाई केली हा आमचा एक मोठा प्रश्न आहे. आणि याच्या मागे कोण आहे एवढं? जसं होतं तसं बांधून द्या असं तुमची मागणी आहे का? बिलकुल आमची अशी आहे की इमिजिएटली, कारण का हा पावसाळा आहे आणि सीझनची सुरुवात आता होते आणि हे इंडोर स्टेडियम जे आहे ते आणि हे ड्रेसिंग रूम जे आहे ते TMCनी स्वतः ही जबाबदारी स्वीकारून आम्हाला लवकरात लवकर आमची मागणी आहे की ही त्यांनी बांधून द्यावं. ओके. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे महापालिका परिमंडळ लोकशाही दिनाचे 21 जुलै रोजी आयोजन. नागरिकांच्या वैयक्तिक तक्रारींचा निपटारा तातडीने होण्यासाठी तालुकास्तरीय लोकशाही दिनाच्या धर्तीवर ठाणे महानगरपालिकेच्या वतीने दर महिन्याच्या 3ऱ्या सोमवारी याप्रमाणे सोमवार दिनांक 21 जुलै रोजी परिमंडळ स्तरावरही लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकशाही दिनासाठी नागरिकांनी 15 दिवस आधी म्हणजे 7 जुलैपूर्वी आपली निवेदने सादर करावीत, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. नागरिकांनी आपली निवेदने पुढील ठिकाणी सादर करावीत. परिमंडळ 1 कळवा मुंब्रा दिवा प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय कळवा प्रभाग समिती कार्यालय कळवा. परिमंडळ 2 नौपाडा वागळे प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय नौपाडा प्रभाग समिती कार्यालय ठाणे पश्चिम. परिमंडळ 3 उथळसर वर्तकनगर लोकमान्य सावरकर नगर माजिवडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय माजिवडा मानपाडा प्रभाग समिती कार्यालय ठाणे पश्चिम. नागरिकांनी प्रथमतः परिमंडळ लोकशाही दिनात अर्ज दाखल करावेत. परिमंडळ लोकशाही दिनात दाखल केलेल्या तक्रारींवर कोणतीही कार्यवाही झाली नसल्यास नागरिक महापालिका लोकशाही दिनामध्ये नियमानुसार 15 दिवस आधी आपली निवेदने सादर करू शकतील. नागरिकांनी परिमंडळ लोकशाही दिनासाठी आपली निवेदने संबंधित परिमंडळ कार्यालयात सादर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. आमदार संजय केळकर यांनी कारागृहात केली संग्रहालयाची कामाची पाहणी. आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने आणि त्यांच्या संकल्पनेतून ठाणे कारागृहात तेथील क्रांतिकारकांच्या संदर्भातील संग्रहालय लवकरच उभे राहणार असून ते दिवाळीपर्यंत सर्वांसाठी खुले होईल, अशी माहिती आमदार केळकर यांनी दिली. त्यांनी आज तज्ज्ञांसोबत कारागृहात जाऊन या संग्रहालयाची पाहणी केली आणि आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या संग्रहालयाच्या निमित्ताने ठाणे कारागृहाचा इतिहास पुन्हा एकदा ठाणेकरांना पाहता येणार आहे. इतिहास अभ्यासक मकरंद जोशी यांनी इतिहास संदर्भातील माहिती पुरवली आहे. शिल्पकार वर्षा रेड्डी या शिल्पकला साकारत आहेत. इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांचे देखील मार्गदर्शन मिळत आहे. मंगळवारी आमदार केळकर यांनी इतिहासक अभ्यासक मकरंद जोशी, शिल्पकार वर्षा रेड्डी आणि प्रज्ञा म्हात्रे यांच्यासह जाऊन संग्रहालयाच्या कामाची पाहणी केली. यात 1737 ते 1947 सालात ठाणे मुक्ती संग्रामाचा इतिहास संदर्भात शिल्पकला तयार करण्याचे काम सुरू आहे. त्या कामाच्या पाहणीबरोबर ठाणेकर कला रसिकांना प्रवेश कुठून द्यायचा,
चौथऱ्यावर क्रांतिकारकांचे शिल्पे कशी उभारायची या संदर्भात कारागृह अधीक्षक राणी भोसले आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. यावेळी जोशी आणि अय्यर यांनी देखील कशी शिल्पे उभारून त्या प्रसंगाची माहिती दिली जाईल या संदर्भात आमदार केळकर यांना माहिती दिली. हे कार्यवर्ण लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. यासाठी आमदार केळकर यांच्या आमदार निधी आणि जिल्हा नियोजन समितीचा निधी यातून हे संग्रहालय उभारले जात आहे. क्रांतिकारकांची शिल्पे ही 5 फुटांची उभारली जाणार आहेत. ठाणे कारागृहाच्या आधी या ठिकाणी ठाणे किल्ला होता. त्यामुळे किल्ला आणि कारागृहाचा इतिहास, याचबरोबर पोर्तुगीजांनी हा किल्ला कसा बांधला, मराठ्यांनी तो कसा जिंकला, इंग्रजांनी त्याचे कारागृहात कसे रूपांतर केले या सर्व संदर्भातील शिल्पांची मांडणी तिथे होणार आहे. प्रत्येक शिल्पाखाली 2 ओळीत इतिहास लिहिला जाणार आहे. ठाणे शहरातील स्वतंत्र चळवळीतील प्रसंग कसे घडले ते या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहे. जुनी फाशी गेट देखील या निमित्ताने ठाणेकरांना पाहता येईल. या जेलमध्ये राघोजी भांगरे आणि अनंत कान्हेरे यांना फाशी देण्यात आली होती. वासुदेव बळवंत फडके, राघोजी भांगरे, अनंत कान्हेरे आणि त्यांचे सहकारी स्वर्गीय विनायक दामोदर सावरकर अशी अनेक क्रांतिकारकांची शिल्पे उभारली जाणार आहेत. ठाणे हे ऐतिहासिक शहर आहे. हा ऐतिहासिक ठेवा जपणूक करण्याचा प्रयत्न या संग्रहालयाच्या माध्यमातून केला जात आहे. ठाणे कारागृह आणि आधीचा किल्ला हे महत्त्वाचे ठिकाण आहे. सामान्य नागरिकांना हा इतिहास बघून त्यातून प्रेरणा घेता ठाण्याच्या मानव राजेश मोरे या जलतरुणपटूने आपल्या अपार मेहनतीने, अथक सरावाने आणि अफाट आत्मविश्वासाने इंग्लिश चॅनल पार करून भारताच्या क्रीडा क्षेत्रात एक नवीन इतिहास रचला आहे. समुद्राचं तापमान थंड, लाटा अनियमित आणि सतत बदलणाऱ्या हवामानाचा सामना करत मानवने 13 तास 37 मिनिटं अखंड पोहत ही खाडी पार केली. मानवने त्याचे जलतरणाचे प्रशिक्षण ठाण्यातील मारोतराव शिंदे जलतरण तलाव येथे घेतले होते. अगदी लहानपणापासूनच पाण्याशी असलेली जवळीक आणि त्याच्यातील प्रचंड मेहनतीची तयारी त्याला या स्तरावर घेऊन गेली आहे. पण हे यश फक्त मानवचेच नाही, तर त्याच्यासाठी परिश्रम घेणारे त्याचे मार्गदर्शक, प्रशिक्षक कैलास आखाडे सर आणि त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडणारे त्याचे आई-वडील यांचा तितकाच मोलाचा वाटा. त्याचं हे यश अनेक निवोदित जलतरणपटूंना प्रेरणा देणारं आहे. मानवने हे सिद्ध केलं आहे की चिकाटी जिद्द आणि कठोर मेहनत असल्यास कोणतीही खाडी पार करणं अशक्य नाही. त्याच्या या ऐतिहासिक यशासाठी मनःपूर्वक शुभेच्छा व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.